आज आता आपण हे पाहतोय, हे सुरण आहे. सुरणाचा कांदा आहे पूर्णपणे अख्खा, आणि हे त्याचा अर्धा भाग केलेला आहे सुरणाचा. ह्याची आता आज आपण कापं बनवणार आहोत. जशी बटाट्याची बनवतो तसेच मी त्याचे पातळ भाग केलेले आहेत. आता त्याला हे आगूळ लावलेलं आहे. माझ्याकडे आगूळ तयार होतं. तुम्ही कोकमाचं पाणी पण लावू शकता. आगूळ लावणं गरजेचं आहे, कारण सुरणाला खाज सुटते आणि त्याच्यामुळे तोंडाला खाताना खाज येऊ शकते, तसेच हातालाही खाज येऊ शकते. त्याच्यासाठी कोकमाचं आगूळ लावणं खूप गरजेचं आहे. तसेच जर तुम्हाला आला मिरची लसूण पेस्ट लावायची असेल तर तीही लावू शकता, आणि ही 15 मिनटं ठेवून द्यायचे. हे आता मी तांदळाचं पीठ, बेसन पीठ, मसाला, हळद, मीठ जसे चवीप्रमाणे जसं आपल्याला तिखट हवं आहे ते त्याच्यात टाकायचं आहे, आणि असं सुरणाची कापं मस्तपैकी त्या पिठामध्ये घोळवून घ्यायची. पाहू शकता तुम्ही, मी त्यांना कसं घोळवून घेते. ह्याच्यात तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे सगळं टाकू शकता अंदाजे. जसं जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरू शकता, मीठ अंदाजाने. त्याच्यानंतर आता त्यांना तव्यामध्ये तेल गरम केले मी, तर तळायला ठेवते. पाहू शकता तुम्ही, कापं चांगली तळून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. एक 5 मिनटं झाकण ठेवून लावल्यानंतर ही अशी दिसते. आता मी त्यांची दुसरी बाजू परतवते. छान अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला ती कापं तळायची आहेत. पाहू शकता तुम्ही कशी खरपूस होत आहेत, त्यांना लाल रंग येतोय सेम बटाट्याच्या कापाप्रमाणेच लागतात. सुरण हे खूप औषधी आहे, आणि लहान मुलं तशी सुरणाची भाजी खायला मागत नाही, तर तुम्ही त्यांना सुरणाची कापं देऊ शकता. नक्कीच ती आवडीने खातील. पहा एकदा करून. आता मी ह्यांना तळायला साधारण 10-15 मिनटं लागतात खरपूस भाजायला. 10-15 मिनटात छान अशी सुंदर खरपूस भाजून होतात. तुम्ही पहा कसं खरपूस भाजते ती मी. आणि सुरण हे खूप पौष्टिक आहे, तसेच औषधी गुणधर्म असतात त्याच्यात. तर ज्यांना सुरणाची भाजी आवडत नाही त्यांनी सुरणाची कापं करून खावीत. आणि हे तळल्यानंतरचं मी त्यांचे व्हिडिओ बनवले, पाहू शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सखी MH08ला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मला कमेंट करून सांगा कापं कशी झाली आहेत सुरणाची. आणि अशा नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.